हाय फ्रेंड्स, मी वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आपण बनवत आहे मसाला कांदा लसूण. तर त्याच्यासाठी पाहू शकतो इथं मस्त 2 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे देठ काढून सुकवतोय त्याला उन्हामध्ये. इकडे कांदा घेतला होता कापून, एकदम तो सुकत आलेला आहे पाहू शकता. इकडे हे धने घेतलेले आहेत मस्त गावरान धने, त्याला सगळ्यांना वाळवून भाजायचे आहे बाकीचे मसाले. तर मस्त याला आता ऊन देऊया. अकरा 12 14 15. मित्रांनो, आता इथं आपले सगळे प्रकारचे मसाले आपण रेडी केलेले पाहू शकता. खोबरं वगैरे सगळे मसाले पण घेतलेले आणि मस्त आपले गावरान झाले. आपण आता सगळ्यात आधी धणे भाजून घेऊया. कढई आमची छोटीच आहे, त्याच्यात थोडं करून भाजून घेऊया. धण्याचा वास किती छान येतो ना. परत करू नका बोलू, किती घाण काय आता बाय, आम्ही आमच्या घरात गेलो आणि पण आजूबाजू झालेले. आता आपण खोबरं भाजून घेऊया आणि तेलामध्ये आपल्याला एकदम तळून काढायचं आहे. मोठा झाडे आणू का पुढे भजे काय नाही काढायचं. आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. तर आपण आता सुकलेला कांदा भाजून थोडा तळून घेऊया. आता मिरच्या भाजून घेऊया आपण. लाल मिरची घालते. म्हणजे असं काय त्याने मिरची चालली ना, उद्या पण ठेवायला आलं. आता मित्रांनो, आपले मिरच्या भाजून झालेत. आपण आता 1 किलो लसूण सोलून घेतलेला आहे मस्त गावरान, त्याला तळून बरं वाटतं मला. दिसतं पण थोडं पुढं सरकून हे कर. तर आपले गॅस वाया नसतं नाही तर ते आपलं कंपनी बिलकुल. इथे थोडं पुढे इथं खुर्चीवर बसून ठेवा ना, मला लगेच जवळ. कशाला पाहिजे हे तेल काढा. ते चक्री एवढा जाऊन टाकू ती मेथ्या पण टाक. मेथी, शहाजिरे राहिले, जिरे राहिले. काय अगे चल, काय उडत लय बारीक नको. हां, याच्या आतमध्ये ना अजून एक हाय तिथेच कुठेतरी बघ. इथं काय दिसते भाजण्यासारखं. मित्रांनो, आपलं पाहू शकता सगळा मसाला भाजून झालेला आहे. खूप टाईम लागला मसाला भाजायला. तर आज फुल फायनल मसाला भाजून झालेला आहे. त्याला थंड करून आपण जाऊया कुटायला.